मित्रांनो, आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। उद्या 15 डिसेंबर राज्याच्या मंत्रिमंडळाची उद्या घोषणा होणार आहे आणि अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागणार अशी मागील एक हप्त्यापासून या ठिकाणी चर्चा होती। आता या ठिकाणी आता रात्रीचे 10:30 वाजलेत। आपण बघता माझ्या पाठीमाग हा जो जमलेला समुदाय आहे तो बाबासाहेब पाटील यांचे समर्थक आहेत, यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता नुकतेच फटाक्याचा जल्लोष केलेला आहे आणि उद्या विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती यांना प्राप्त झालेली आहे। हा यांचा आनंद आपण पाहू शकता। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हे दृश्य आहे आणि माझ्या सोबत जमलेले हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व समर्थक आहेत, खंदे समर्थक आहेत, नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत। आपण पाहू शकता हे दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर या ठिकाणचं। रात्रीचे 10:30 वाजलेत आणि उद्या बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याची खात्रीदायक माहिती यांच्यापर्यंत मिळाल्याने हा जल्लोष या ठिकाणी केला जातोय। रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे दृश्य या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची उद्या वर्णी लागणार असल्याने या जल्लोष हा जो होताना सोबत आहेत ते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण पाहू शकता। अहमदपूर मधील हे दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यकर्त्यांमधला हा सुद्धा आपण जाणून घेऊ। चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी व लातूर जिल्ह्यासाठी खरोखरच गौरवाची बाब आहे, कारण आज माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेलेले आहेत व त्यांना मंत्रिमंडळामध्ये नंबर लागणार आहे त्यांचा, म्हणून आम्ही येथे हा जल्लोष करत आहोत। कारण या तालुक्याला खरोखरच एक आमदार साहेबांसारखं लोकनेता भेटलेला आहे। त्या तालुक्याच्या जे विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी निश्चितच या मंत्रिपदाची आवश्यकता होती आणि ते साहेबांच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सुनीलजी तटकरे साहेब यांनी पूर्ण केलेली आहे। या तालुक्यात या शहरातर्फे व तालुक्यातर्फे त्यांचे जाहीर आभार मानतो। पवार साहब का स्वागत करता हूँ, मुबारकबाद देता हूँ कि 20 साल के बाद अहमदपुर शहर को मंत्री पद मिल रहा है। कल हमको ऐसी माहिती मिली है और उसमें हम जल्लोष कर रहे हैं। आमदार बाबा साहब पटेल कल शपथ लेंगे 3 बजे, ऐसी हमको आशा है। आमदार पाटील साहेब तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर आम्हाला इच्छा होती, अपेक्षा होती की साहेब आता मंत्री होणार आहेत आणि असा निरोप मिळालाय की उद्या जो शपथविधी होणार आहे त्या शपथविधीमध्ये आमदार साहेबांचा नंबर लागणार आहे आणि अहमदपूरला एक मंत्री म्हणून साहेबांना संधी मिळणार आहे आणि साहेबांचा जो विकासाचा आलेख आहे तो यापुढेही अधिकाधिक वाढणार आहे। गेली 15 वर्ष झालं या अहमदपूर तालुक्यामध्ये कृषी, सिंचन आणि सहकार या क्षेत्रामध्ये भरभरून काम करणारे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेबांना उद्या नागपूर येथे मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्यासाठी आम्ही हा जल्लोष या अहमदपूर शहरामध्ये या ठिकाणी करत आहोत। अहमदपूर चाकूर तालुकावासियांना गौरवपूर्ण बाब आहे की अजित दादा जे बोलले ते तोलले। अहमदपूरवासियांना त्यांनी काही एके सभेत बोलून गेलते, तुम्ही आमदार करा, मी मंत्रीपद देतो। जसं दादांनी बोलले तसं तोललेत आणि आम्हाला असं कळालं की उद्याला साहेबाला मंत्रिपदाची शपथ 100% घेणार आहेत। म्हणून आम्ही हे सगळं आज अहमदपूरमध्ये सगळं राष्ट्रवादी अजितदादा गटचे कार्यकर्त्यांनी रात्री जल्लोष साजरा करून साहेबांना शुभेच्छा दिल्या। मी आमदार साहेब राज्यमंत्री उद्या कसल्याही प्रकारे शपथ घेणार। अजितदादांना जो शब्द दिलता ते शब्द पूर्णपणे
पाळणार 100% खात्री आहे. उद्या 3 वाजता शपथ होईल. आम्हाला अभिमान आहे राष्ट्रवादी पक्षाचा आणि अजितदादाचा. आणि आम्हाला आमदारसाठी जे केले भरपूर चांगलं करणार आहेत. पुढे बी केलेत, आता बी करणार आहेत, पुढे बी करणार आहेत.